मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। संत रामदास महाविद्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण दिंडी 2025 संपन्न। घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण दिंडी 2025 चे आयोजन मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी यशस्वीरित्या पार पडले। या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्राहकांचे अधिकार, हक्क व कर्तव्य यांची सविस्तर माहिती दिली। ग्राहकांनी सजग राहून फसवणूक टाळावी असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र परदेशी होते। अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात दर्जेदार वस्तू व सेवा निवडण्याचे महत्त्व सांगून ग्राहक संरक्षणासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सारख्या संस्थांच्या माध्यमातून स्वतःचे नुकसान टाळावे असे आवाहन केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घनसावंगी तहसीलचे नायब तहसीलदार सोमनाथ तोतला, प्रल्हाद कोलेवाड, पुरवठा विभाग, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष मारुती सावंत, रमेश गुंजाळ, उपप्राचार्य डॉक्टर गजानन आवचार, उपप्राचार्य प्राध्यापक भगवान मिरकड, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सर्जेराव ताठे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉक्टर RK राऊत यांनी केले, तर आभार सहकार्यक्रम अधिकारी डॉक्टर सामग येसवी यांनी मानले। कार्यक्रमाला डॉक्टर राजेंद्र मोरे, प्राध्यापक मनोज गवडी, प्राध्यापक दीपक मस्के, प्राध्यापक योगेश पल्लेवाड, जयश्री गोफणे मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।